राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी मस्त रेसिपी लिहून मी उन्हाळा म्हणजे थंड थंड काहीतरी प्यावानं वाटस, बाहेर जावं इच्छा होत नाही, घर पिऊशी वाटत असेल ना, कमी मस्त. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मँगो मस्त आणि याला आपण आम्हाला रससुद्धा म्हणतच, बाहेर तर खूप महाग भेटस. त्याला मी घर कसं बनावं ना ते पण एकदम इझी स्टाईलमा, म्हणजे एकदम सोप्या पद्धतमा. तर त्याच्यासाठी मी आंबा लिहिणार, त्यानं ते कट करली ना, म्हणजे कापिली ना, त्यानं ते कापिली ना त्याला त्या असा ना वाकडा तिकडा आहे करली नात, कट मारली नात, म्हणजे कापिली नात. त्यानंतर ना चम्मच त्या तुकडा तुकडा काढली नात मी. त्यानंतर त्यांना टाकी देवानं मिक्सरच्या भांडामा साखर गोडनुसार टाकानं, त्यानंतर दूध टाकानं पिशी लेवानं मस्त स्मूथ असं एकदम. त्यानंतर त्यांना आईस्क्रीम टाकानी. आईस्क्रीमना फ्लेवरनं मला ना वेगळा पाहिजे होता, मग भाऊ वेगळाच लिहू ना. तुम्ही व्हाईटवाली जी असस ना ती लेवानी. त्यानंतर ते परत पिशी लेवानं. त्यानंतर जे आपण मँगोना ज्यूस आहे ना, आंबाना रस तो टाकाना ग्लासमा. त्यांना वरतून ना आंबाना कट करी शिंजा थोडा थोडा छोटा छोटा स्लाइस राहत असते टाका मी. त्यानंतर आईस्क्रीम टाकी, व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम लेवानी. ही पण छान होती, फक्त कलर चेंज होता. त्यानंतर आईस्क्रीम टाकीनं ड्रायफ्रूट्स टाकायचं असं काजू बदाम पिस्ता असं टाकेली ना मी. थोडा मनुका पण टाका होता वरतून. परत आंबान रस टाकाना, आंबान रस भरीशी वैग्या ग्लास. त्यानंतर वरतून आईस्क्रीम टाकी मी, आंबाना तुकडा, ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता मनुका चेरी. वैगी रेसिपी तयार. काय लागणी होती यार, आहा हा हा. नक्की नक्की तुम्ही हे बनवशात तर मला दुआ देशान. आशीर्वाद आशीर्वाद. फक्त पेवा, आम्हाला आशीर्वाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला राहू नका.